जय शिवराय मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या काही नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले सकाळचे 9:30 वाजलेत आणि मी सध्या टी व्ही लावला आहे. तसं मला टी व्ही लावायला नाही आहे, पण मी काही कारणामुळे लावलं. तुम्हाला कारण पण सांगतो काय. चेस दिसला तुम्हाला कळलं असेल मी का लावला आहे. मी सध्या टी व्हीवर आता चेसचे ट्युटोरियल बघणार आहे की लवकरात लवकर चेकमेट कसं करता येतं समोरच्या प्लेअरला वगैरे. तसं तर मी शाळेत पण माझा एक मित्र आहे जो 4 मुंबई चेकमेट करतो सगळ्या प्लेयर्सला समोरच्यांना, त्याच्याकडून पण शिकतो आहे. काल पप्पांसोबत पण खेळलो, त्यांनी पण थोडंसं सांगितलं. आता जरा यूट्यूबला पण विचारत आपण काय करायचं असतं नक्की. आता मी सगळं लावतो आणि जरा प्रॅक्टिस करतो, कारण की 29 तारखेला माझी मॅच म्हणजे गुरुवारी. आज तारीख 24. मला किती दिवस मिळाले? 24, 25, 26, 27, 28. 5 दिवसात मला चेसमध्ये चांगलं म्हणजे किंवा नॉर्मल असं खेळता आलं पाहिजे. समोर 3 राऊंड असतात ना बहुतेक, तरी ते 3पैकी मला 2 राऊंड तरी जिंकता आले पाहिजे. एवढं मला चांगलं व्हायचं आहे, म्हणजे चांगलं खेळता आलं पाहिजे. एवढं लगेच तर काय होणार नाही, प्रोफेशनल त्यासाठी वेळ लागतो. आणि मी ट्राय करते पटापटा सुधारवायची स्वतःच्या चुकांना. काय चुकतो, काय खेळलं पाहिजे, काय खेळलं पाहिजे सगळं बघतो. ते टी व्हीवरती शिकतो आहे. पण मी ते सगळं आता पप्पाला घेऊ घरी राहतो, त्यांच्यासोबत पण खेळेल. रोज शाळेत पण आम्ही 2 तास खेळतो. तर आता थोडं समजायला लागलं माझं काय चुकतं आहे, कसं खेळलं पाहिजे मला समजते थोडं. आणि तेच करत बसतो, जरा अभ्यास नाही जरा हे करतो आणि मग भेटतो. मित्रांनो, माझा आवडता नाश्ता कडक केलेली तळलेली चपाती आणि कडक आल्याचा चहा. हे खायला खूप भारी लागतं. तसं बुडवायचं आणि खायचं, लय भारी लागतं खायला. लाईट नाही घरात, त्यामुळे असं शूट करावं लागतं फ्लॅशलाईट लावून, कारण की लाईट गेली आहे. त्याची तर बटन चालू आहे पण लाईट गेली आहे. आता तुम्हाला सांगतो हे काय बटाटे का घेतलेत मी. हे आहेत उकडलेले बटाटे. हे घेतलेत कारण की मी पाणीपुरी बनवतो आहे. आई बोलली आज तू पाणीपुरी बनवून खा. मी काय केलं की पुऱ्या तळल्या, बटाटे उकडायला आईने ठेवलं, ध्यान मी ठेवलं त्याच्यावरती. आणि त्यांना काढलं पण मीच, त्यातनं ते त्यांना सोलतो आहे. पण रगडा पण मीच बनवणार आहे. पाणी पण मीच बनवलं. गोड पाणी होतं आधीपासून, थोडंसं फक्त त्यात थोडंसं पाणी टाकलं, दूध टाकलं, तर अजून गोड केलं. आणि एवढे बटाटे. आज पाणीपुरी करण्याचं कारण एक वेगळं आहे, काहीतरी चांगली बातमी आहे, त्यासाठी मी आज पाणीपुरी खातो आहे. तुम्हाला लवकरच सांगेन मी ते काम पूर्ण झाल्यावर. आता खातो आणि मी चॅलेंज करणार आहे किती पाणीपुरी खाऊ शकतो. आज क्लास पण नाही, प्रॅक्टिस, कारण की मी आज करणार नाही, कारण की माझी कमरेची अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे आता मी जास्तीत जास्त किती खाऊ शकतो. मी कधी काहीतरी 38 काहीतरी पाणीपुरी पुऱ्या तळल्या आहेत, त्यातले घरातले 8-10 खातील. मग उरलेल्या 25-30 पैकी मी किती खाऊ शकतो किंवा सगळं संपवू शकतो की नाही, बघूयात आज. मित्रांनो, सगळं रेडी आहे बघा. पाणीपुरीच्या पुऱ्या, तिखट पाणी गोड पाणी मिक्स आहे. हे तिखट पाणी, हे गोड पाणी, पुऱ्या आणि रगडा. मस्त तिखट पाणी घेतले मी. सध्या 12 पुऱ्या घेतल्यात, बाकीच्यांना पण पाहिजेत ना, कारण की मी 12 घेतल्यात. बघू 12 खाऊ शकतो.
बदलापूरला लय जोरदार पाऊस आहे इथं. बदलापुरात लय जोरदार पाऊस पडतोय सकाळपासून. माझ्यासमोर पाऊस पडताना इथं पण इकडे पाणी पाणी झालं. खूप जोरदार पाऊस आहे, खूप जोरदार. तुम्हाला दिसत असेल खूप जोरदार पाऊस आहे. अचानक पाऊस सुरू झाला आहे, काय माहिती कसं झालं. हां, आता गणपती बाप्पा येणार ना, मग पाऊस तर पडणार. मी खरं बोलतो, मी खोटं नाही बोलत, मस्त नाही करत आहे. मी टोटल 20 पाणीपुऱ्या खाल्ल्या, म्हणजे 20 पोळ्या खाल्ल्या. बाकीचे मी ठेवल्या घरातल्यांसाठी, पण त्यांना पण खायचं असतं ना, म्हणून 20 पोळ्या खाल्ल्या मी. व्हिडिओमध्ये 12च दाखवलं. ते जर करत गेलो ना 12, 13, 14, 15, 16, मग मी जास्तीत जास्त 12च दाखवले आहेत. त्यामुळे मला जास्त वाटतं त्यांना पण 12 खाल्ले आहेत. 12 आणि 20 खाल्ले आहेत, 20 सॉरी 12च दाखवलं मी खाताना फक्त. आणि व्हिडिओ लई मोठा होईल, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल. नाही दाखवलं मी. कधीतरी या तुम्ही मग माझ्याकडे खायला, कधीतरी या तुम्ही पण माझ्याकडे खायला. मी तुम्हाला मस्त की बनवून देईन, खावा मस्त की दाबून. त्या कधीतरी आपण बाहेर भेटून खाऊ. मित्रांसोबत मी भेटून नेहमीच खात असतो, बघावं तेव्हा नाही, कधीतरी खात असतो. आता सध्या पण झालं आहे, जरा 1 महिना 2 महिने झाले मी गेलो ना मित्रांसोबत बाहेर खायला प्यायला. पाऊस तर चालू आहे बाबा. पटकन व्हिडिओ बनवून घेतो. जर आईने बघितलं ना मी ह्याच्यावर ठेवून खातो तर आई मला धरून मारेल. ही तीच बटाट्याची भाजी जिला मी पाणीपुरीसोबत खाल्लेलं. ह्याच्यावरती मी मिरची पावडर टाकली आहे थोडीशी, 2 प्रकारची. मला 2 प्रकार दिसले डब्यांमध्ये, त्या 2 प्रकारच्या मी टाकल्या त्याच्यात. मिरची पावडर आणि चपाती त्या भाजीला मिक्स करून खाईन, मिक्स करेन आणि त्याच्यासोबत खाईन. लई भारी लागते भाजी, तुम्ही ट्राय करा एकदा. बटाट्याची भाजी उकळवा, बटाटे उकळवा, त्याच्यामध्ये कांदा टाका, मिरची पावडर टाका आणि खावा. पण जास्त पण नका टाकू, नाही तर लागल हगवूनच डायरेक्ट.